आमचे शब्दस्थान बाळासाहेब खतगावकर साहेब मुद्दाम कार्यक्रमाला आलेले निजामाबादचे आमदार सूर्यनारायण गुप्ताजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वजण, व्यासपीठावर आणि समोर बसलेले माझ्याकडे सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला सहयोगाने कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं. मी किरणाला विनंती केली की मी व्यासपीठावर बसतो, मला अध्यक्ष करू नका, पण त्यांनी माझ्यावर काही नाराजी आहे का असं विचारल्यामुळं मला नाराजीपणा अध्यक्ष व्हावं लागलं. मित्रांनो, आपण सर्वजण गेल्या 40 वर्षापासून या व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करत आहोत. देगलूर शहरामध्ये चिदावर कुटुंब असं आहे की ज्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही एकत्र वास करतात. आपण सहसा पाहतो की ज्याच्याकडे लक्ष्मी आहे ते सरस्वती नसते, आणि जिथं सरस्वती असते तिथे लक्ष्मी नसते. परंतु एका घरामध्ये 40पेक्षा जास्त डॉक्टर असलेलं देगलूर शहरातले कुटुंब आहे. आणि फक्त घरात डॉक्टर राहूनच नाही, तर देगलूर शहरामध्ये दरवर्षी रुग्णसेवा मंडळाच्या माध्यमातून आणि ग्रामीणच्या माध्यमातून या सहयोग समितीच्या वतीनं मोठं असं शिबिर घेऊन 2-3 दिवस आपल्या भागातील गरिबांचे मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. त्या नारायणराव चिदवर साहेबांनी जे जे काम देगलूर शहरात केलं त्याचा लेखाजोखा अनेकांनी मांडलेला आहे. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांना तेवढं मांडणं तर गरजेचं नाही. या ठिकाणी आपण ज्यांना ऐकण्यासाठी आलो होतो आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला व्याख्यान दिलेलं आहे, प्रबोधन दिलेलं आहे. त्यांनी जे सांगितल्या गोष्टी आहेत त्यासाठी जर आपण काही काम करू शकलो, देगलूर शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर आपण सफाईवर लक्ष दिलो, तर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं देगलूर शहर आपण स्वच्छ करून दाखवू. या प्रसंगी मी त्यांना एवढंच आश्वासन देतो की या व्याख्यानाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीनं आम्ही देगलूर शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ. आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित झालात. कार्यक्रम उशीर झाला आहे, त्यामुळं संयोजकांनी माझ्यावर आभाराची जबाबदारी टाकलेली आहे. मी सर्व उपस्थितांचं आणि व्यासपीठाच्या मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपादन जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.